अरे बापरे कसला आलं वगैरे बघ ना, चिडूनच आला असं वाटलं. सावकाश चला. हे माझे बीच स्पेशल कानातले आहेत. काय सुंदर दिसतंय. लुक ॲट द फ्रेम. चप्पल काढ कप्पू. अथांग समुद्र आहे हा. या सलाडला म्हटलं जातं केपे दे क्वित्रो. याचं प्रोनाउन्सिएशन मला माहिती नाही, मी बरोबर करते की नाही. हॅलो, हा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललोय केळवा बीचला. पालघरवरून इथून जवळच आहे, म्हणजे जिथे फन हॉटेल आहे तिथून एक साधारण 1 तासाचं अंतर आहे. आणि बघूयात आता या बीचला तर पहिल्यांदाच चाललोय आम्ही. या साईडलाच ऍक्च्युली कधी फार फिरलो नाहीये, पण लेट्स सी कसं आहे बीच. कबीर झोपला. गाडीत बसलो आणि साधारण थोडा एसी लागला. एसीची हवा लागली की आमचे दादा झोपतात, त्यामुळे मस्त. काटे असतात ना असे. हरिण असू शकतं इथे. चला. सावली नाही ती लोक. हाय. सावत नाही नको ना. मान आहे. अरे बापरे कसला आलं वगैरे. बघ ना, चिडूनच आला असं वाटलं. सावकाश चला. इथं पुढे बसली होती. अरे बापरे. बारीक आहे रे खूपच. वाव कसलं उभं राहिलं. कधी जागा हवा का. हो रे. उठवायचं का रे. चला. कबीरला खूप मजा आली असती. बघितलं असतं कबीरने. अरे यार, आवडली असती कबीरला. एवढ्या जवळनं. चिडकं डेंजर बघ कसलं. सगळी दिसतात ना, ही सगळी मिठागर आहेत. इथे मीठ बनतं. नाही बांधून ठेवली. इथे पण आहेत का. मीठ होईल आता. ते पाणी वाढलं की मीठ होतं. हे सगळे मिठागर आहेत ना. हाय कॅपी. कॅपी झोपी आहे. कॅपी झोपीस तू. चुप्पी झुप्पी. हे माझे बीच स्पेशल कानातले आहेत. केळवा नावाच्या बीचवर आलोय आम्ही. मस्त आहे बीच. बघूया पुढे जाऊन क्लीन आहे का वॉटर आहे हे बघणं गरजेचं आहे. चल कधी आपण पुढे जाऊया. बेबी हॉर्सू दादा ये मिळून. कुठे काढायची चप्पल सोनू. काय सुंदर दिसतंय. लुक ॲट द फ्रेम. खूप भारी आहे हा समुद्र. फक्त मला पुढे जाऊन बघायचंय की पाणी स्वच्छ आहे की नाही ते. चप्पल काढ कप्पू. कबीर जाम आता एक्साइटेड होणार आहे आणि पूर्ण कपडे खराब करणार आहे हा मुलगा, असं फील होतंय मला. पाण्याच्या जवळ ते बघ पाणी आहे. अथांग समुद्र आहे हा. बघ कप्पू, आपले पाय बघ. वाळूचे पाय झाले की नाही आपले. हा
हे आहे समुद्र. ह्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? द सी. नको उडवू आपले चांगले कपडे खराब होत आहेत. ह्याला काय म्हणतात? सी. आणि त्याच्या लाटांचा आवाज बघ कसा येतोय, सुंदर लाटा आहेत त्या लाटा. ते काय हा कॅबी, हात धर माझा, हात धर. ये हो ना, पाण्यात गेलेत बघ. तिकडे बोटिंग पण आहे, पण आपल्यासाठी नाहीये ती बोटिंग. अरे नो मस्ती बर का. आवडला समुद्र? मग एक पद आहे. रिश्वत है बॉस, ये रिश्वत. ये करो फिर ये मिलेगा. पद आहे परत एकदा, जोरात वाली पद आहे. दे. आता जर पायाला माती लावलीस तर मग बघायचा मी काय करते ते. राडा केला ना, नुसता राडा. काय बघायचं म्हणजे राडा केलास ना सगळा. राडा केला. आता मस्ती नाही केली तरच ही राईड. चला चला. हाय. आम्ही आता रिटर्न चाललोय हॉटेलवरती, परत चाललोय. आणि खूप मजा केली. पाण्यात भिजलो नाही, पण छान पाय ओले केले. कबीर मस्त ती गाडी खेळला. कबीरला आम्ही खूप लहान असताना बीचवर नेलं होतं रत्नागिरीच्या, आणि त्यानंतर मला वाटतं आत्ताच. त्यामुळे आणि तसंही त्याला पाणी खूप आवडतं, त्यामुळे मस्त मज्जा आली. आणि आता आम्ही रिटर्न चाललोय हॉटेलवरती. सो हा आमचा शेवटचा दिवस आहे. आय मीन शेवटचा डिनर आहे आज इथला, आणि उद्या आमचं चेकआउट आहे. तर आज इथल्या शेफनी स्पेशली आमच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं फूड प्रिपेअर केलेलं आहे. मॅक्सिकन फूड आहे हे. तर याची नावं प्रॉपर मला माहिती नाही आहे, तर मी त्या शेफलाच बोलवते. ऑल्सो आणखी एक गोष्ट सांगायची आहे मला, की आम्ही 3 दिवस जे काही खाल्लं, म्हणजे आम्ही इंडियन फूड खाल्लं, साऊथ इंडियन खाल्लं, किंवा नॉर्थच्या इकडं जे काही आम्ही खाल्लं ना, तर कुठेच काही कंप्लेंट करण्यासारखंच नव्हतं. सो हे सगळं क्रेडिट त्या शेफला जातं खरं तर. शेफ प्लीज, कुड यू प्लीज कम. हेलो, नमस्ते. नमस्ते शेफ. यस शेफ अर्नब. आप दोनों भी रेस्टोरेंट आप ही संभालते हो? जी, मैं पूरा ओवरऑल होटल्स का जो है मैं एग्जीक्यूटिव शेफ हूँ. यस. तो मैं मेरे फॉलोअर्स को भी यही बता रही थी कि 2 दिन हमने जो कुछ भी खाया, मतलब ब्रेकफास्ट से लेके डिनर तक, एक भी ऐसा कुछ नहीं था कि हमें कुछ कंप्लेंट नहीं आ रही है, सब्जी थोड़ी ऐसी है. इट वॉज 100% अमेजिंग. बहुत अच्छा फूड था. और आज ये जो मैक्सिकन आपने प्रिपेयर किया हमारे लिए, कुड यू प्लीज टेल अस द नेम्स? सबसे पहले तो ये आता है हम लोगों का सलाद है. ये एक पनीर बेस्ड सलाद है, स्पैगेटी और पनीर के बेस में. दिस इज सलाद. या ये सलाद को बोला जाता है केपे दे क्वित्रो. केपे दे क्वित्रो. केपे दे क्वित्रो. या सलाडला म्हटलं जातं केपे दे क्वित्रो. याचं प्रोनाउन्सिएशन मला माहिती नाही, मी बरोबर करते की नाही, बट या. फिर जाके ये एक बीन्स बेस्ड सूप है. ओके. जो मैक्सिकन सूप है इसका नाम है सूपे दे फ्रिजोले. सूपे दे फ्रिजोले. वाह. और ये एक मैक्सिकन पनीर फिंगर है, जो हम लोग साथ में सालसा, जो मैक्सिकन का सबसे फेमस डिश है,
उस डिप के साथ में हम लोग प्रोवाइड कर रहे हैं इसको। और इसके ऊपर में जो कोटिंग्स है वो एक कॉर्नफ्लेक्स का कोटिंग है। और फिर जाके यहाँ पे आपको टाकोस मिलेगा जो अनदर बीन्स और डिफरेंट टाइप्स ऑफ बेल पेपर्स को लेके तैयार किया गया है। मेक्सिकन पीपल्स वाज लव टू हैविंग दैट स्पाइसी, बट इंडियन पीपल्स जो है ना वो थोड़ा रेड चिली के ऊपर ज़्यादा प्रेफरेंस देते हैं, लेकिन ये लोग थोड़ा ग्रीन चिली, फ्रेश चिली के ऊपर में ज़्यादा प्रेफरेंस। तो ग्रीन चिली और रेड मतलब जो पेपर्स है उसके ऊपर में प्रेफरेंस देके उसके बाद जाकर बनाया जाता है। And what is this? और ये जो है ये नील ने वधुरे बोल के एक डिश है जो मेक्सिकन नील ने वधुरे। नील ने वधुरे जो है मतलब नील ने का मतलब होता है मेक्सिकन लैंग्वेज में वेजिटेबल्स, और वधुरे जो है वो सॉस जो डाला हुआ है ग्रीन कलर का, ये सॉस को उसको बोला जाता है। और ये प्री प्लेटेड एक डिश है, उसके साथ में मेक्सिकन राइस प्रोवाइड किया जाता है। तो ये आप लोगों का आज का सबसे पहले स्टार्टर्स, एक सलाद, एक सूप और उसके बाद मेन कोर्स और एक डेजर्ट भी आने वाला है आप लोगों का। जो डेजर्ट जो है वो एक वेरी फेमस डेजर्ट है, इसको बोलते हैं ट्रिचले, जो आने वाले हैं। उसके बाद जाके प्लेटिंग हो रहा है उसको, उसके बाद जाके आपको प्रोवाइड किया। थैंक यू सो मच। आप ये खाना एंजॉय कीजिए, देन वी आर वेरी हैप्पी। हमें बहुत अच्छा 3 दिन फूड खाने को मिला है। आवर सोल्स आर हैप्पी, टेस्ट बर्ड्स आर हैप्पी। थैंक यू, रियली थैंक यू सो मच। एक्चुअली क्या है ना, मतलब कोशिश करने से भी खराब नहीं बन पाता। यस यस, वेरी नाइस, थैंक यू, वेरी वेल प्रिपेयर्ड ऑल्सो। थँक यू सो मच। आम्ही आता रिटर्न चाललोय घरी। खूप छान 3 दिवस आम्ही इथे द फन शेल्टर पालघरच्या इथे राहिलो आणि खूप छान स्टे होता। तुम्ही पण जर असं स्टेकेशनसाठी काही शोधत असाल तर हा खूप चांगला ऑप्शन आहे। जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तिथे मी खूप साऱ्या स्टोरीज पोस्ट केल्या होत्या, त्यावरून सुद्धा तुम्ही इंस्टाग्राम किंवा त्यांची साईट आहे त्यावरून त्यांना शोधू शकता आणि यू कॅन कॉन्टॅक्ट देम। सो हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा वाटला। पुढच्या व्लॉगमध्ये भेटूच। बाय बाय।